पहिला प्रश्न बोर्डवरती आहे, वाचून घ्या. ताशी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 75 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला? बघा, ताशी 60 किमी सरासरी वेगाने जाणारी गाडी जर 75 किमी वेगाने गेली तर निर्धारित मुक्कामावरती 48 मिनिटे लवकर पोहोचते, तर त्या गाडीचा एकूण प्रवास किती झाला? आता एक लक्षात घ्या, एक ठिकाण आहे ए, दुसरं ठिकाण आहे बी. ए कडून बी कडे जायचंय गाडीला, बरोबर. ए आणि बी मधलं अंतर किती मानलं आपण? x किलोमीटर मानलं. किती मानलं? x किलोमीटर मानलं. आता नीट समजून घ्या, अगोदर प्रश्नात काय दिले हे समजून घ्या, ट्रिक तयार करू आणि मग सोडू, बरोबर. ए आणि बी ह्या दोन ठिकाणं मानली, ह्यातलं अंतर किती आहे? x किलोमीटर. गाडी निघाली कुठून? ए ह्या ठिकाणावर. कुठं जायचं तिला? बी या ठिकाणी जायचं. गाडीचा वेग किती आहे? ताशी 60 किलोमीटर. ताशी वेग किती? 60 किलोमीटर, बरोबर. जर गाडीनं वेग वाढवला म्हणजे 75 किलोमीटरच्या ताशी वेगानं जर गाडी गेली तर जेवढा वेळ तिला लागतो ना बी या ठिकाणी पोहोचायला, त्याच्यापेक्षा किती वेळ अगोदर जाते? 48 मिनिटं अगोदर जाते. तर ए आणि बी ह्या ठिकाणांमधलं अंतर किती आहे असं विचारलं. गाडीने एकूण प्रवास किती केला म्हणजेच ए आणि बी ह्या ठिकाणामधलं अंतर विचारलं. आता हे गणित सोडवण्याच्या दोन पद्धती. पहिली पद्धत मी सांगतो. आता काय करायचं, हे जे वेग दिलेत ना दोन, 60 आणि 75, ह्यांचं काय काढायचं? लसावी काढायचं. ह्यांचं काय काढायचं? लसावी. 15 चौक 60, 15 पाची 75. लसावी किती येईल? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. 15 गुणिले 4 गुणिले 5, 5 चौक 20, 15 दुने 30 वरती 1 0. किती आला लसावी? 300. जर दोन ठिकाणांमधलं अंतर जर 300 किलोमीटर असलं असतं, बरोबर, तर 60च्या वेगाने जर गाडी गेली असती तर 300 किलोमीटर अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागला असता? 300 भागिले 60 करायचं. अंतर भागिले वेग केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार? वेळ भेटणार ना. शून्याला शून्य कट झाला, 6 1 6, 6 5 30. जर 60च्या वेगाने 300 किलोमीटर गेली असती गाडी तर किती वेळ लागला असता? 5 तास एवढा वेळ लागला असता. आणि 300 किलोमीटर जर 75च्या वेगाने गेली गाडी तर किती वेळ लागेल? बघा, 25 3 75, 25 1 25, 30 मधून 25 गेलं, किती राहिलं? 5. त्याच्यावरती घेतला 0, किती झालं? 50. 25 दुने 50, 3 1 3, 3 चौक 12. जर 75च्या वेगाने 300 किलोमीटर जायचं असतं तर किती वेळ लागला असता? 4 तास लागला असता. समजते? काय केलं आपण? दोन्ही जे वेग दिलेत त्याचा लसावी काढला. दोन्ही ठिकाणांमधलं अंतर किती मानलं? 300 किलोमीटर. जर 300 किलोमीटर अंतर असेल, 60च्या वेगाने ताशी वेग किती आहे? 60चा. 60 किलोमीटर ताशी वेगाने जर गाडी जाणार असेल तर किती वेळ लागतो? 5 तास लागतो. आणि 75 किलोमीटर ताशी वेगाने जर जाणार असेल गाडी तर किती वेळ लागतो? 4 तास लागतो. म्हणजेच 75च्या वेगाने जर गाडी 300 किलोमीटर जाणार म्हणलं तर किती तास अगोदर पोहोचते? 1 तास अगोदर पोहोचतोय. म्हणजेच किती मिनिटाचा? 60 मिनिटांचा फरक पडतोय. त्यावेळेस एकूण अंतर किती? 300 किलोमीटर आहे. दोन ठिकाणांमधलं अंतर किती? 300 किलोमीटर आहे. परंतु प्रत्यक्षात फरक किती मिनिटाचा आहे? 48 मिनिटाचा. तर प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणांमधलं अंतर किती मानलं? x मानलं, बरोबर ना. अंतर किती मानलं आपण? x मानलं. लक्षात आलं? 60 मिनिटांचा फरक पडतो, त्यावेळी अंतर किती? 300 किलोमीटर. परंतु प्रत्यक्षात फरक आहे 48 मिनिटाचा. तर प्रत्यक्षात अंतर किती मानलं? x. तिरकस गुणाकार जर केला तर x बरोबर 48 गुणिले 300 भागिले 60. शून्याला शून्य कट झाला, 6 1 6, 6 5 30, 48 आणि 5चा गुणाकार करायचा. 40 5 200, 8 5 40, 240 किलोमीटर अंतर आहे. प्रत्यक्षात दोन ठिकाणांमधलं अंतर किती आहे? 240 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत कुठली बघा. आता दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं बघा.
ह्या पर्यायामध्ये जेवढे अंतर दिलेत ना 300 किलोमीटर 240 किलोमीटर 210 किलोमीटर आणि 270 किलोमीटर ह्यातल्या सर्व अंतरांना एकदा 60ने भागायचं एकदा 75ने भागायचं बरोबर 60ने एकदा भागलं समजा 300 किलोमीटर अंतर मानलं दोन्ही ठिकाणांमधलं अंतर किती मानलं 300 किलोमीटरला जर 60ने भागलं तर वेळ किती येतोय 5 तास आणि 300 किलोमीटरला जर 75ने भागलं तर वेळ किती येतोय 4 तास दोन्ही वेळांमध्ये कितीचा फरक पडला 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा फरक किती पडायला पाहिजे 48 मिनिटाचा जिथं दोन्ही वेळांमध्ये 48 मिनिटाचा फरक पडणार तो पर्याय बरोबर आहे म्हणायचं समजतंय आता दुसरा पर्याय बघा 240 ला कितीने भागलं आपण 60ने भागलं शून्याला शून्य कट झाला 6 1 6 6 चोक 24 किती तास आले 4 तास आता 240 ला कितीने भागून बघायचं 75ने भागून बघायचं 25 त्रिक 75 25 9 सव्वा 200 240 मधून 225 गेले सव्वा 200 म्हणजे 225 गेले किती राहिलं 15 वरती शून्य घेतला इथं दिला पॉईंट बरोबर किती झालं 150 25 सख्ख 150 9.6/3 3 1 3 3 त्रिक 9 3 2 6 3.2 किती आलं 3.2 आता 3.2 तास म्हणजे 3 तास आणि 20 मिनिटं का रे नाही ह्याचं कसं काढायचं ह्याला अगोदर तुम्ही मिनिटामध्ये रूपांतरित करायचं मग मिनिटामध्ये रूपांतरित करण्यासाठी हे उत्तर कसं आलंय तासामध्ये आलंय ह्याला कितीने गुणायचं 60ने गुणायचं बरोबर 32 सक्क 30 सक्क 180 आणि 2 सक्क 12 32 सक्क किती झालं 180 आणि 12 192 त्याच्यावरती 1 शून्य ठेवला आणि पॉईंट किती घर सोडून 1 घर सोडून म्हणजेच किती झालं 192 मिनिटं झाले 192 मिनिटं म्हणजेच किती तास आणि किती मिनिटं झाले बघा 60 मिनिटाचा 1 तास असतो 120 मिनिटाचे 2 तास 180 मिनिटाचे 3 तास म्हणजे किती राहिला वेळ 3 तास आणि 180 मिनिटं गेले ह्यातनं राहिले किती 12 मिनिट 3 तास आणि 12 मिनिटे 75च्या वेगाने गेल्यानंतर आणि 60च्या वेगाने गेल्यानंतर किती वेळ येतो 4 तास दोन्ही वेळांमध्ये कितीचा फरक आहे बरोबर 48 मिनिटाचा म्हणजेच पर्याय क्रमांक 2 240 किलोमीटर हा बरोबर आहे दुसरी पद्धत समजलं दोन्ही पद्धती ठीक आहे जायचं पुढं चला आता लक्ष द्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी सरासरी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावरती 1.5 तास अगोदर पोहोचते 1.5 तास 1.5 म्हणजेच काय 1.5 तास अगोदर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ठीक आहे आता काय करायचं म्हणून सांगितलं मी 2 वेग दिलेत कुठले दिलेत 45 आणि दुसरा वेग कुठला आहे 60 त्यांचं काय काढायचं रे लसावी काढायचा कितीने भागणार 15ने भागा 15 त्रिक 45 15 चोक लसावी किती येईल 15 गुणिले 3 गुणिले 4 15 गुणिले 12 12 पंचे 60 शून्य हात चाले 6 12 1 12 आणि 6 किती झालं 18 किती आला 180 तर 2 ठिकाणामधलं अंतर किती मानायचं 180 किलोमीटर मानायचं 180 ला जर 45 ने भागलं तर उत्तर किती येणार 45 चोक 180 बरोबर 180 ला 45 ने भागलं तर उत्तर किती येणार 4 तास आणि 180 ला दुसरा वेग किती आहे 60चा जर 60 न भागलं तर उत्तर किती येणार समजते ह्याच्यावरून आपण काढू शकतो 180 ला जर 45 न भागलं तर उत्तर किती येणार 4 तास आणि 180 ला जर 60 न भागलं तर उत्तर किती येणार 3 बरोबर आता मला सांगा 180 जर किलोमीटर अंतर असेल 45च्या वेगाने जर गेली गाडी तर किती वेळात पोहोचते 4 तासात आणि 60च्या वेगाने जर गेली तर किती वेळात पोहोचते 3 तासात म्हणजे वेळेमध्ये कितीचा फरक पडायला लागलाय 1 तासाचा म्हणजेच 60 मिनिटाचा फरक पडतो मग 60 मिनिटाचा फरक आहे का प्रत्यक्षात फरक किती मिनिटाचा आहे 1.5 तासाचा 1.5 तास म्हणजेच किती 1.5 तास म्हणजेच 1.5 तास 1.5 तास म्हणजेच किती मिनिटाचा फरक आहे 90 मिनिटाचा फरक आहे मग 60 मिनिटाचा जर फरक असेल तर एकूण अंतर किती आहे दोन्ही ठिकाणांमधलं 180 किलोमीटर परंतु प्रत्यक्षात फरक किती आहे 90 मिनिटाचा तर दोन्ही ठिकाणांमधलं अंतर किती मानलं x मानलं
तिरकस गुणाकार जर करून सोडवलं तर x बरोबर 90 गुणिले 180 भागिले 60. शून्याला शून्य कट झाला. 6 1 6 6 त्रिक 18. x बरोबर 9 त्रिक 27 वरती 1 0 म्हणजेच दोन्ही ठिकाणांमधलं अंतर एकूण किती आलं 270 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1. समजते. जायचं पुढं. लक्ष द्या. ताशी 42 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी. ताशी 42 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 36 किमी वेगाने गेली तर निर्धारित मुक्कामावरती 20 मिनिटे उशिरा पोहोचते. तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला. बरोबर. अगोदर ताशी वेग कसा होता 42 किलोमीटर. जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा आता दुसऱ्यांदा वेग काय केला कमी केला. म्हणल्यानंतर वेळ काय होणार आहे जास्त लागणार आहे. म्हणजेच गाडी काय होणार आहे उशिरा पोहोचणार आहे. मग 42 च्या ऐवजी 36चा वेग केला तर गाडी किती मिनिटं उशिरा पोहोचते 20 मिनिटं उशिरा पोहोचते. तर दोन्ही ठिकाणांमधलं अंतर काढायचं आहे. काय करायचं मला सांगा. 42चा आणि 36चा लसावीच काढायचा. लवकर जाऊ द्या उशिरा जाऊ द्या काय करायचं लसावी काढायचं. 6 7 42 6 6 36. हां लसावी काय येईल 6 गुणिले 7 गुणिले 6 6 7 42 सक्क. हां झालं 252. बरोबर. किंवा साईडला गुणाकार करून घ्या. 6 7 किती झालं 42. 42 गुणिले 6 6 2 12 2 हात चाला 1 6 4 24 आणि 1 किती झालं 25 252. आता दोन्ही ठिकाणांमधलं अंतर किती आहे असं मानायचं 252 किलोमीटर आहे असं मानायचं. मग 252ला जर 42 ने भागलं 252ला जर 42 ने भागलं तर उत्तर किती येणार 6 तास येणार. बरोबर. आणि 252ला जर 36 ने भागलं तर उत्तर किती येणार 7 तास येणार. आता मला सांगा वेळेमध्ये कितीचा फरक पडतोय. 252 किलोमीटर जर अंतर असेल आणि वेग जर 42चा असेल तर किती वेळ लागतो 6 तास. आणि 252 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वेग जर 36चा असेल तर वेळ किती लागतो 7 तास. वेळेत कितीचा फरक पडतोय 1 तास उशिरा पोहोचायला लागली. म्हणजेच 60 मिनिटाचा फरक पडतोय. 60 मिनिटाचा फरक ज्यावेळेस पडतो म्हणजे 60 मिनिटं ज्यावेळेस गाडी उशिरा पोहोचते त्यावेळेस एकूण अंतर किती आहे 252 किलोमीटर आहे. परंतु प्रत्यक्षात गाडी किती मिनिटं उशिरा पोहोचते 20 मिनिटं उशिरा पोहोचते. तर प्रत्यक्षात अंतर किती मानलं x मानलं. तिरकस गुणाकार सुद्धा काय काय ठिकाणी करायची गरज नाही. आपण सहज सोडू शकतो. 60ला 3 न भागल्यानंतर काय येते 20 येते. तर 252ला सुद्धा कितीने भागायचं 3 न भागायचं. भागा 3 8 24 25 मधून 24 गेले किती राहिलं 1 त्याच्यावरती घेतलं 2 किती झालं 12 3 चौक 12. तर प्रत्यक्षात त्या दोन ठिकाणांमधलं अंतर किती आहे 84 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4. समजते का लय फास्ट होते नाही ना. चला बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय. एक व्यक्ती 4.5 मिनिटात 600 मीटर अंतर चालते. एक व्यक्ती 4.5 मिनिटात 600 मीटर अंतर चालते. तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती विचारलं. आता मला सांगा 4.5 मिनिटात किती मीटर 600 मीटर. ताशी वेग विचारलाय म्हणजे हे कसं दिलंय बघा मिनिट आणि हे कसं दिलंय मीटर. 4.5 मिनिटात 600 मीटर. तुम्हाला विचारलंय कसा वेग ताशी वेग. मग तुम्हाला किती मिनिटाचं काढावं लागेल 60 मिनिटाचं काढावं लागेल. 60 मिनिटाला किती म्हणा x म्हणा. म्हणून x बरोबर 60 गुणिले 600 4.5. आता खालचा पॉईंट घालवायचं म्हणलं तर खाली कितीने गुणणार 10ने. तर वरती पण कितीने गुणायचं 10ने. खाली 10ने गुणलं किती आलं 45. बघा 15 त्रिक 45 15 चौक 60 3 1 3 3 2 6 2 शून्याला 2 शून्य 4 2 8 8 1 8 8 वरती किती शून्य 1 2 आणि 3 शून्य. हे उत्तर कसं आलंय 8000 मीटर आले. म्हणजेच किती किलोमीटर 8 किलोमीटर. समजते. जायचं पुढं. लक्ष द्या. एक मोटार
निर्धारित अंतर 10 तासात कापते जर ती अर्धे अंतर ताशी 40 किमी वेगाने व उरलेले अंतर ताशी 60 किमी वेगाने कापते तर त्या मोटारीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? प्रश्न नीट लक्षात घ्या. काय दिलंय? एक मोटार आहे, ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी जाणार आहे असं आपण मानू, बरोबर. हा एकूण प्रवास किती तासाचा आहे? 10 तासाचा आहे. आणि हे एकूण अंतर किती माना? x किलोमीटर अंतर माना. किलोमीटर, बरोबर. निम्मे अंतर किती होईल? x/2 किलोमीटर. x/2 किलोमीटर प्रवास हा 40 किमी प्रति तास या वेगाने केलाय आणि राहिलेला निम्मा प्रवास म्हणजेच x/2 किलोमीटर प्रवास हा 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने केला. लक्षात येते? तर मग ह्या दोन ठिकाणातलं एकूण अंतर म्हणजेच x ची किंमत काढायची. आता काय करा, निम्मे अंतर 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाण्यासाठी किती वेळ लागला तो तासामध्ये येईल ते काढायचं. त्यानंतर राहिलेले निम्मे अंतर 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाण्यासाठी किती वेळ लागला हे तासामध्ये काढायचं आणि दोन्ही वेळांची बेरीज किती येणार आहे? 10 तास येणार. समजतंय? मग बघा, वेळ बरोबर काय असतं रे? वेळ बरोबर काय असतं? अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? x/2 भागिले किती? वेग किती आहे पहिल्यांदा? 40. 40 ला कोणी छेद नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. x/2 भागिले म्हणजे उलटून गुणिले काय होईल? 40/1 चं काय होईल? 1/40. x 40 दोन्ही किती झालं? 80. एवढे तास लागले. x/80 तास लागले निम्म्या प्रवासासाठी. आणि राहिलेला जो निम्मा प्रवास आहे त्याला x/2 ला 40 न भागण्याच्या ऐवजी कितीने भागणार? 60 न भागणार. तर काय होणार? x/2 गुणिले 1/60 म्हणजेच किती होईल? म्हणजे x/120 निम्मा प्रवासासाठी एवढा वेळ लागला. आणि ह्या दोन्ही वेळांची बेरीज किती आहे? 10 तास आहे. समजलं? आता बघा, हे सोडवायचं आपण. x/80 अधिक x/120 या दोन्ही वेळांची बेरीज एकूण प्रवास किती तासात झालाय? 10 तासाचा, बरोबर. आता ही इक्वेशन, ही समीकरण सोडवायचं. आता यांचा छेद समान करायचा. छेद समान करायचा म्हणजे 80चा आणि 120चा काय काढायचा? लसावी काढायचा. लसावी किती येतो? 240. 240 येण्यासाठी इथं 3 न गुणलं, वरती पण 3 न गुणलं, किती आलं? 3x. 240 येण्यासाठी इथं 2 ने गुणलं, वरती पण 2 ने गुणलं, किती आलं? 2x. खाली किती आलं? 240 बरोबर किती? 10. 240 इकडे भागाकारात, पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात. 3x आणि 2x किती झालं? 5x बरोबर 240 गुणिले 10 किती झालं? 2400. 5 गुणाकारात, पलीकडे गेल्यानंतर भागाकारात. x बरोबर 2400 भागिले 5. 5 1 5, 5 चोक 20. 24 मधून 20 गेले, किती राहिले? 4. 4 वरती घेतला 0, किती झालं? 40. 5 8 40, 0ला 0. x बरोबर किती आलं रे? 480. म्हणजे दोन ठिकाणांमधलं एकूण अंतर आहे 480 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2. समजलंय? जायचं पुढं. पुढच्या प्रश्नात काय दिलंय? एक आगगाडी ए स्थानकावरून बी स्थानकावर जाताना ताशी सरासरी 45 किमी वेगाने जाते, परंतु येताना मात्र ती ताशी वेग वाढवते. जर तिचा येण्या जाण्याचा सरासरी ताशी वेग 52 किलोमीटर असल्यास तिचा बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे जाण्याचा ताशी सरासरी वेग किती? ए हे एक ठिकाण आहे, बी हे एक ठिकाण आहे. ए कडून बी कडे जाताना, ए कडून बी कडे जाताना कितीच्या वेगाने जाते? 45 किलोमीटर. ताशी वेग किती आहे? 45 किलोमीटर. परंतु ती गाडी बी कडून ए कडे येताना ताशी वेग काय करते? वाढवते. कितीने वाढवते माहीत नाही. आपण काय म्हणलं? जाताना वेग किती होता? 45. येताना काय मानू? x किलोमीटर प्रति तास.
आणि ह्या जाण्या येण्याचा एकूण सरासरी वेग किती दिलाय तुम्हाला? 52 किलोमीटर. जाण्या येण्याचा सरासरी ताशी वेग किती दिलाय? 52 किलोमीटर. मग आता मला सांगा सरासरी कशी काढली जाते? जातानाचा वेग अधिक येतानाचा वेग भागिले किती? 2. 2 संख्येत म्हणल्यानंतर कितीने भागणार? 2. आणि सरासरी किती आली? 52. आता 2 इकडे भागाकारात आहे, पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात. 52 2 किती झालं? 104. 45 अधिक x. 45 इकडे अधिक आहे, पलीकडे गेल्यानंतर वजा. 104 वजा 45. तर x बरोबर किती येईल? 100 मधून 40 गेले, किती राहिले? 100 मधून 40 गेले, किती राहिले? 60. 60 मधून 5 गेले, किती राहिले? 55. 55 आणि हे 4 किती राहिले? 59. म्हणजे येतानाचा सरासरी ताशी वेग किती आहे? 59 किलोमीटर.